नमस्कार मंडळी, माझे नाव जगदीश. माझ्या चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत बेळगावपासून अवघ्या 12 ते 15 किलोमीटरच्या अंतरावरती असलेले राणी चन्नम्मा झू म्हणजेच राणी चन्नम्मा प्राणी संग्रहालय, जे आहे बुत्रामट्टी गावामध्ये. आतमध्ये प्रवेश करताच आपल्याला सुंदर असे निसर्ग दिसते. त्याचबरोबर त्याच्याच बाजूला असलेल्या भल्या मोठ्या झाडाच्या खालती आपल्याला पार्किंगची एरिया पाहायला मिळेल. प्राणी संग्रहालयामध्ये जाण्यासाठी आपल्याला तिकीट काढणे अनिवार्य आहे. तिकिटाबद्दल सांगायचं झालं तर पर पर्सन इथं 50 रुपये आहे, पार्किंगसाठी 20 रुपये आहे. जर तुम्हाला टायगर सफारी करायची असेल तर पर पर्सन 60 रुपये देणे अनिवार्य आहे. इथे आपल्याला ऑनलाईन आणि ऑफलाईन पैसे भरण्याची सोयसुद्धा आहे. आतमध्ये प्रवेश करण्याच्या आधीच आपल्याला एक बोर्ड दिसून येईल, ज्यावरती आपल्याला या झूमध्ये कोणकोणते प्राणी पक्षी आहेत हे बोर्डवरती आपल्याला लिहिलेले दिसून येईल. पहिली सुरुवात केली ते म्हणजे पक्षी पाहण्यापासून. तिथे मला आपला राष्ट्रीय पक्षी म्हणजेच मोर दिसला, तो पण सुंदर आणि आकर्षित. या निसर्गरम्य आणि भल्या मोठ्या जागेमध्ये आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे प्राणी पक्षी पाहायला भेटतात. या प्राणी संग्रहालयामध्ये एक गोष्ट दिसून येते, ती म्हणजे आपल्याला इथे आपल्या सभोवतालच्या परिसरामध्ये सुंदर व स्वच्छता दिसून येईल. आपण चालत असलेले फुटपाथ सुद्धा स्वच्छ आपल्याला दिसून येईल. वेगवेगळ्या पक्ष्यांना त्याचबरोबर प्राण्यांना पाहून
मी थेट निघालो टायगर सफारी करण्यासाठी। आतमध्ये प्रवेश करण्याच्या आधी आपल्याला एका व्हॅनमध्ये बसावं लागतं, कारण त्याच्यापासून आपण सुरक्षित राहू शकतो। टायगर सफारी करण्याच्या आधी आपल्याला व्हॅनमध्ये बसवलं जातं, त्यानंतरला आपल्याला आतमध्ये प्रवेश करता येतो। याचं कारण असं आहे, या टायगर सफारीचे वैशिष्ट्य असे की दुसऱ्या झूमध्ये आपण टायगर म्हणजेच वाघाला केजमध्ये म्हणजेच आपण त्याला जाळीच्या भिंतीमध्ये पाहतो आणि आपण मुक्तपणे फ्रीपणे राहून आपण त्याला पाहतो। पण या झूमध्ये आपण ह्या जाळीच्या केजमध्येच असतो आणि टायगर म्हणजेच वाघ या मुक्त संचार करत असतो, म्हणजेच आपल्याला मुक्त संचार करणारा वाघ पाहायला भेटतो। टायगर सफारी करून व त्याचबरोबर तेथील असलेल्या सुंदर अशा हनुमानांच्या मंदिराला पाया पडून मी पोहोचलो तेथील असलेल्या प्राणी संग्रहालयामध्ये असलेल्या पक्ष्यांना पाहण्यासाठी। आय होप मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल कमेंट बॉक्समध्ये सांगून कळवा। त्याचबरोबर माझ्या व्हिडिओजना लाईक करायला, शेअर करायला, सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण बेळगावमधील असलेले राणी चेन्नम्मा झू आपण आज पाहिला। असेच अनेक बेळगावमधील काही ठिकाणं आहेत, मी तुम्हाला दाखवत राहीन। पण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन धन्यवाद।